नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2024 ची आन्सर की या ठिकाणी नुकतीच प्रसिद्ध झाली आणि यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी अपार कष्ट करून जिद्दाने चिकाटीने अभ्यास करून जो काय पेपर दिला संयुक्त मुख्य परीक्षा गट क, तर विद्यार्थी मित्रांनो याचा संभाव्य कटअप काय असेल, आपण केलेल्या अभ्यासाचं या ठिकाणी खरोखरच पुढे जाऊन यश मिळणार आहे का नाही, आपण या ठिकाणी जे काय स्किल टेस्ट होते ते स्किल टेस्टची तयारी करायची का नाही, याबाबतचा एक अंदाज या ठिकाणी आज मी वर्तवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जरी मी सांगत असलेला कटऑफ हा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जो रियालिटी खरोखर कटऑफ तंतोतंत तोच असेल का नाही हे मी आत्ताच सांगू शकत नाही, कारण हा एक अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत असतो आणि म्हणून मी असं म्हणणार नाही की जगापेक्षा किंवा तुमच्या मनाला पटेल असंच मी या ठिकाणी सांगेल किंवा जगापेक्षा खूपच वेगळं सांगेल असं पण म्हणणार नाही, परंतु जो काही आयोगाचा कटऑफ लागेल त्याप्रमाणे तिथे कुठेतरी जुळता मिळता असू शकतो अशा प्रकारचा एक अंदाज या ठिकाणी मी वर्तवण्यात यशस्वी होईल असं मला वाटतं। म्हणूनच मी काही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर जो काही कटऑफ या ठिकाणी अंदाज लागू शकतो तो अंदाज या ठिकाणी मी सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी आजच्या या सेशनला सुरुवात करतो। बघा, जो काही पोस्ट आहेत त्या पोस्टचा कटऑफ कसा लागेल काय लागेल त्याच्यामध्ये दोन भाग पाडलेले आहेत, फिमेलचा आणि मेलचा। या दोन्ही याच्यामध्ये काय महत्त्वाचे जे काही प्रवर्गानुसार जे काही मार्क या ठिकाणी आपण पेपर दिलेला असेल तो कटऑफ हा मी या ठिकाणी जो काही कटऑफ सांगणार आहे तो इंटू करायचा आहे 2, म्हणजे मी कटऑफ सांगत असताना आता आपण जी काही जुनी पद्धत होती बघा विद्यार्थी मित्रांनो, आता एक प्रश्न 2 मार्काला घेतलेला आहे, त्यामुळे तो 200 मार्काचा पेपर होतो, परंतु आपण जो कटऑफ सांगणार आहे तो 1 मार्काला एक प्रश्न असेल अशा दृष्टिकोनातून कटऑफ सांगतोय। मग तुम्ही अंदाज घेत असताना गुणिले 2 करायचे, त्यानुसार तुमचे जे मार्क येत आहेत त्यानुसार तो कटऑफ या ठिकाणी बघायचा आहे। बघा, आता प्रथमतः आपण काय बघूया की जी काही जाहिरात आली होती आणि त्या जाहिरातीमध्ये जागा होत्या, त्या जागा या ठिकाणी आपण बघूया की उद्योग निरीक्षक साठी जागा होत्या 39। बघा, त्यानंतर कर सहाय्यकच्या जागा होत्या 482। ओके, त्यानंतर तांत्रिक सहाय्यकच्या जागा होत्या फक्त 9। त्यानंतर बेलिफ, कोर्टामध्ये जो असतात ते बेलिफ यांच्या जागा होत्या फक्त 17। आणि क्लर्क, सगळ्यात आवडती गटक मधली पोस्ट, जागा जास्त येतात आणि बऱ्यापैकी जॉब मिळू शकतो, अर्थात महसूल सहाय्यक म्हणतात किंवा काय आता जे नावं भेटली असतील ते। क्लर्कच्या जागा होत्या 1071। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या ज्या काही जागा आहेत यानुसार त्या ठिकाणी काय जे काय स्किल टेस्ट असेल त्याला 1-3 1-4 जो काही फॉर्म्युला असेल आयोगाचा त्यानुसारच आपण आता हा कटऑफ काढत आहोत। आता बघा, मला वाटतंय विद्यार्थी मित्रांनो, हा कटऑफ सांगत असताना ज्या विद्यार्थ्यांना त्या कटऑफच्या कमी मार्क असतील किंवा जास्त असतील तर कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी आशा सोडायची नाही। कदाचित मेरिट कमी पण लागू शकतं, कारण तुम्ही गेल्या वेळेचं बघू शकता क्लर्कचा रिझल्ट प्रीचा खूप कमी लागला, आयोगाच्या इतिहासातील सगळ्यात कमी रिझल्ट होता। त्यानंतर मेन्सचा रिझल्ट जे काही कटऑफ वर्तवले होते त्यापेक्षा खूप वेगळा लागला, सगळ्यांचे कटऑफ त्या ठिकाणी फेल गेले। म्हणून
आपण फक्त आपल्याला पुढची तयारी करण्यासाठी, अंदाज घेण्यासाठी या ठिकाणी हा कट ऑफ वर्तवला जात आहे. कमेंट करताना सुद्धा आपण काळजीपूर्वक कमेंट करावी, जेणेकरून आम्हाला आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी कोणत्या गोष्टी चालतात त्यावरती विचार करता येतो आणि त्यानंतरच पुढील कट ऑफ या ठिकाणी सांगण्यात येतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अशा पद्धतीने जी काही जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये ह्या जागा होत्या. मग त्यामध्ये आपण पाहता जे काही आरक्षित प्रवर्ग आणि उपप्रवर्गासाठी जे काही 3 पट उमेदवार घेणारा असं जी काही जाहिरात आली होती त्याच्यामध्ये 10वा नियम होता. ते 10व्या सूचनेनुसार, त्या नियमानुसार त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकाच 3 या ठिकाणी टंकलेखक उमेदवारांसाठी चाचणीसाठी उपलब्ध आम्ही करणार आहोत. म्हणजे लक्षात असू द्या. मग टंकलेखकच्या आत्ताच्या जागेनुसार विचार करता मला वाटतं की जवळजवळ 3700 ते 3800, 3700 ते 800 च्या पर्यंत विद्यार्थी या ठिकाणी ते स्किल टेस्टला घेतील. बघा, परंतु हे होत असताना तुम्हाला मी जागा तर सांगितलेलेच आहेत, परंतु आता प्रत्यक्षदर्शीने आपण जास्त वेळ न घेता महत्त्वाचं जे काय आहे ते कट ऑफ कडे आपण जाणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ या ठिकाणी सांगतो. बघा, मला वाटतं की सध्या मी आता फिमेलचं कट ऑफ सांगतो. बघा, मेलचं कट ऑफ या ठिकाणी सांगणार आहे. लक्षात असू द्या. टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. हा कट ऑफ म्हणजेच आयोगाचा फायनल रिझल्ट आहे असं समजू नये. मी हा कट ऑफ सांगण्या अगोदरच एक सूचना तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. ओपन जनरलचा जो काही मेलचा कट ऑफ आहे तो मेलचा कट ऑफ मला वाटतंय की 132 ते 134 दरम्यान या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो. 132 ते 134. EWSचा सांगतो बघा 106 ते 108 पर्यंत. त्यानंतर ओबीसीचा सांगतो 126 ते 128 दरम्यान. EWS झाला EWS जनरल, थांबा थोडं. ओपनचा कट ऑफ सांगतो बघा. ओपनचा 132 ते 136 पर्यंत लागेल ओपन जनरल. त्यानंतर EWSचा 106 ते 108 दरम्यान कट ऑफ लागेल. त्यानंतर ओबीसीचा 124 ते 126 पर्यंत लागेल. त्यानंतर SCBCचा कट ऑफ लागेल 126 ते 128 पर्यंत. त्यानंतर SCचा लागेल 116 ते 118च्या दरम्यान. त्यानंतर STचा कट ऑफ लागेल 104 ते 108 दरम्यान. बघा, मेल टॅक्स असिस्टंटचा जो काही कट ऑफ लागेल तो अशा पद्धतीने लागेल. लक्षात असू द्या. त्यानंतर आपण पुढे जाऊया. क्लर्क. बघा, क्लर्कचा जो मेलचा कट ऑफ आहे त्याच्यासाठी 1071 जागा होत्या. 1071 तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यासाठी जवळजवळ 3700 ते 3800च्या दरम्यान या ठिकाणी एकाच 3 सांगितलेत. त्या दरम्यान मला वाटतंय एकाच 3 एकाच 4च्या दरम्यान आपण जर आकडा पकडला तर ते 3.5 ते 4च्या आसपास मध्यंतरी या ठिकाणी विद्यार्थी बोलवतील आणि त्यानुसारच या ठिकाणी मी तुम्हाला क्लर्क मेलचा कट ऑफ सांगतो. 130 ओपन बरं का, मेलचा 130 ते 132 पर्यंत. त्यानंतर EWSचा कट ऑफ असेल 104 ते 106 पर्यंत. ओबीसीचा कट ऑफ असेल 116 ते 120 पर्यंत. अंदाज बरं का, लक्षात असू द्या. त्यानंतर SEBCचा कट ऑफ असेल 120 ते 124 पर्यंतच. त्यानंतर SCचा असेल
108 ते 112च्या दरम्यान आणि एस टीचा कटअप असेल 99. एस टीचा कटअप समजा आपण 98च्या ते 102च्या दरम्यान या ठिकाणी घेत आहोत. बघा क्लर्कचं सगळ्यात महत्त्वाचं ज्यांचं स्वप्न आहे की आपल्याला त्या ठिकाणी क्लर्क व्हायचं आहे अशांसाठी हा कटअप मी या ठिकाणी वर्तवत आहे. संभाव्य कटअप आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया. टॅक्स असिस्टंट फिमेलसाठी मी तुम्हाला कटअप सांगतो. ओपनचा 124 ते 128 दरम्यान कटअप लागेल. त्यानंतर EWS 100 ते 104च्या दरम्यान कटअप लागेल EWSचा. त्यानंतर ओबीसीचा 114 ते 118च्या दरम्यान ओबीसीचा कटअप लागेल. SCBCचा कटअप लागेल बघा विद्यार्थी मित्रांनो 118 ते 122च्या दरम्यान. त्यानंतर SCचा 107 108 ते 110 पर्यंत आणि STचा कटअप लागेल बघा 94 ते 98 दरम्यान. अशा पद्धतीनं मी टॅक्स असिस्टंट फिमेलचा कटअप सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात असू द्या, या दरम्यान आसपास कुठेतरी आयोगाचा कटअप लागेल. त्यानंतर क्लर्क फिमेलचं सांगतो कटअप किती लागेल. लक्षात असू द्या, ओपनचं कटअप लागेल 114 ते 118च्या दरम्यान. EWSचा कटअप लागेल बघा 94 ते 96 दरम्यान. ओबीसीचा कटअप लागेल 106 ते 108च्या दरम्यान. SCBCचा कटअप लागेल 110 ते 112च्या दरम्यान. SCचा कटअप लागेल 98 ते 100 दरम्यान आणि STचा कटअप लागेल 89 ते म्हणजे 90च्या दरम्यान लागेल बघा 90 ते 92 दरम्यान. बघा लक्षात असू द्या, अशा पद्धतीने क्लर्क फिमेलचा कटअप या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेला आहे. बघा आता हे जे काही कटअप मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे लक्षात असू द्या, संभाव्य कटअप आहेत. याचा अर्थ असा नाही की हाच कटअप आयोगाचा फायनल कटअप आहे किंवा असाच लागेल. आमचा फक्त आपल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी हा एक संभाव्य कटअप या ठिकाणी आपण वर्तवलेला आहे. आता विषय आहे बघा, जागा कमी असल्यामुळे याचा आम्हाला अंदाज घेता येत नाही, म्हणून याचा कटअप या ठिकाणी आता सध्या मी वर्तवत नाही. परंतु आपण सर्वे करत आहोत, त्यानुसार जर आपल्याला कट टू कट जर आपल्याला सगळी माहिती भेटली तर आपण या ठिकाणी याचा सुद्धा कटअप यानंतर इन्फिनिटी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकू. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्याच्या पण जागा कमी आहेत म्हणून काही जरा थोडक्यात आपल्याला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येत नाही. बघा दुसरी गोष्ट, आपण जो सर्वे करत असतो तो विद्यार्थ्यांनी जे काही त्यांना पडलेले मार्क आहेत त्या अंदाजावरती आपण या ठिकाणी तुम्हाला सर्वे करून कटअप काढून तुम्हाला हा आपण सांगत असतो. परंतु मी म्हणतो आपण 100 लोकांना जरी विचारलं त्यातले 80% लोक खरंच सांगत असतील, राहिलेली 20% पुढं मागं कुठतरी अंदाजे ठोकायचं म्हणून ठोकून देत असतील, सांगत असतील. त्यामुळं कटअप जो आहे तो पुढं मागं होऊ शकतो, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. कटअप सांगत असताना बघा मला माहिती आहे की भविष्यकाळामध्ये जर हा अंदाज जर चुकला तर मुलांच्या कमेंटमधून बरेच शब्द या ठिकाणी मला ऐकावे लागतील. पण आम्ही धटकाळजाने या ठिकाणी हा कटअप वर्तवत आहोत, याचीही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. हा कटअप म्हणजे आयोगाचा फायनल कटअप नाही, परंतु आपल्याला एक अंदाज येण्यासाठी हा कटअप वर्तवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो,
अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये. आम्ही तुमच्यासोबत अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत कायमस्वरूपी इन्फिनिटी अकॅडमी ही एक आधार म्हणून तुमच्यासोबत या ठिकाणी उभी असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पाठवायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.